घरात खेळताना 11 महिन्याच्या बालिकेने क्रीम ट्यूबचे टोपण अचानक तोंडात घालत ते गिळले। हा प्रकार लक्षात आल्यावर धावाधाव झाली। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील साखरा येथील अधीरा प्रफुल्ल सरोदे हिला चंद्रपुरात रेफर करण्यात आले। 2 तासांच्या अल्प कालावधीतच शर्थीचे प्रयत्न करत ENT तज्ञ डॉक्टर मनीष मुंदडा यांनी तिचे प्राण वाचविले। अन्न आणि श्वसन नलिकेच्या मध्ये हे टोपण अडकले होते। लहान मुलांना सहज तोंडात घालता येतील अशा कुठल्याही वस्तू त्यांच्या आसपास ठेवू नका, असे आवाहन या प्रकारानंतर तज्ञांनी। बाळ खेळत होतं, खेळताना ढकलून गेलं, आम्ही घाबरलो होतो। आम्ही वरोऱ्याला गेलो होतो। वरोऱ्याहून इकडे पाठवलं होतं आम्हाला। सरांनी ढाकण काढलेलं आहे। आता बाळ सुखरूप, आता आम्हाला हिंमत आहे। तोंडातून फेस जात होतं बाळाचं, आता बाळ सुखरूप। एक 11 महिन्याची मुलगी आहे अधीरा सरोदे, राहणार सागरा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर। आज एक 2 तासाआधी खेळता खेळता तिने घशामध्ये या प्रकारचं एक प्लास्टिकचं झाकण टाकलं, जे कदाचित एखाद्या मलमचं वगैरे असेल। भरपूर मोठं ते प्लास्टिकचं झाकण आहे आणि ते तिने गिळलं। तिच्या आईच्या समक्ष तिने काही क्षणार्धात ते गिळून टाकलं आणि ते गिळल्यानंतर तोंडातून ते जे झाकण आहे ते या ठिकाणी फसून गेलं होतं। इथून आपली श्वासनलिका सुरू होते, इथून अन्ननलिका, त्याच्यामध्येच ते झाकण फसलं होतं। तिचं नशीब बलवत्तर होतं की तिचा श्वास सुरू होता। त्यांनी तिथे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दाखवून उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांना चंद्रपूर इथे रिफर करण्यात आलं। मला अजिबात वेळ नव्हता। जेव्हा बाळ इथे आलं तेव्हा बाळ एकदम सिरियस होतं आणि मला काही क्षणांचाच वेळ माझ्याकडे होता आणि मी लगेच ती झाकण तिच्या तोंडातून, बाळाच्या तोंडातून काढून टाकलं आणि आता बाळ सुखरूप आहे। पण ते बाळ आज सुखरूप आहे हे फक्त तिचं नशीब, कारण ज्या प्रकारची ही दुर्घटना आहे, कोणत्याही क्षणी काही सेकंदातच त्या बाळाला काही पण कमी जास्ती होऊ शकलं असतं। तर माझं सगळ्या नागरिकांना एवढंच आवाहन आहे की त्यांना बाळाच्या जवळपास असे कोणतेही मोठे पदार्थ येऊ देऊ नये, की जेणेकरून बाळ नकळत आपल्या तोंडात टाकेल आणि ते घशात अडकून बसेल आणि बाळाला इतक्या इमर्जन्सी उपचाराची गरज पडू शकेल। एवढीच माझी नम्र विनंती।